3 ऑक्टोबर 1957, ठिकाण नागपूरची दीक्षाभूमी, रिपब्लिकन पक्षाच्या स्थापनेचा दिवस। हे घडलं बाबासाहेबांच्या निधनानंतर जवळपास 10 महिन्यांनी। एन शिवराज, दादासाहेब गायकवाड, BC कांबळे, दादासाहेब रुपवते अशी बाबासाहेबांच्या सोबतची मंडळी यावेळी हजर होती। बाबासाहेबांच्या शेड्यूल कास्ट फेडरेशनचं विसर्जन करून एन शिवराज यांच्या अध्यक्षतेखाली हा पक्ष स्थापन झाला। या देशातल्या तमाम समाज घटकांच्या हक्कांसाठी लढण्याचं वचन यावेळी दिलं गेलं। या काळात काँग्रेसचं राजकारणावर वर्चस्व होतं आणि संसदेत काँग्रेसनंतर संख्या होती ती शेड्यूल कास्ट फेडरेशनची। याच फेडरेशनचा नव्याने तयार झालेला रिपब्लिकन पक्ष ही काँग्रेसची सगळ्यात मोठी विरोधी शक्ती होती। पण ही शक्ती फार काळ एकसंध राहू शकली नाही। अवघ्या वर्षभरातच रिपब्लिकन चळवळीत 2 गट पडले। एक होता BC कांबळे यांचा, तर दुसरा दादासाहेब गायकवाडांचा। पुढे जाऊन हाच पक्ष गटातटात विखुरला गेला, त्याचीच ही सुरुवात होती। झालं काय की 3 ऑक्टोबर 57, 3 ऑक्टोबर 58 या मधल्या काळामध्ये जरी धुसफूस असली, पक्ष एकसंघ असला तरी सुद्धा जे काही काम व्हायचं होतं ते झालं नाही। आणि 3 ऑक्टोबर 58 हा दिवस आल्यानंतर मग काही लोकांनी टेक्निकल प्रश्न उपस्थित केला की वर्ष संपलंय, आता तुम्हाला हा जो पक्ष आहे तो ज्यांच्या हातात आहे ते पक्षाचे लोक आता खरं तर अधिकृत नाही। 60च्या दशकातल्या जागतिक मंदीचा परिणाम भारतावर होऊ लागला होता। तिसऱ्या पंचवार्षिक योजनेचा उडालेला बोजवारा, 1965 आणि 72चा दुष्काळ, त्यामुळे निर्माण झालेली अन्नधान्याची टंचाई आणि महागाई, त्याचबरोबर 1971ला आलेला इलिया पेरुमल समितीचा अहवाल आणि त्यातून समाजासमोर आलेलं दलितांवरच्या अत्याचाराचं जळजळीत वास्तव, अशा वातावरणात एका लढाऊ संघटनेच्या जन्माचा काळ जवळ आला होता आणि ही संघटना होती दलित पॅंथर। खालावलेल्या आर्थिक परिस्थितीचा परिणाम महाराष्ट्रातल्या अनुसूचित जातींच्या सामाजिक आणि आर्थिक स्थितीवर झाला। सर्वत्र बेकारी वाढू लागली। वाढत्या असंतोषामुळे विविध समाज घटकांनी संघर्ष सुरू केला। यात कामगार होते, विद्यार्थी होते, गरीब होते आणि पांढरपेशे होते। अशातच पुणे जिल्ह्यातल्या इंदापूर तालुक्यातल्या बावड्यात अस्पृश्यांवर बहिष्कार टाकण्याची घटना घडली आणि संघर्षाची ठिणगी पडली। की राष्ट्रध्वजासाठी एखादा माणूस सिनेमाच्या थिएटरमध्ये लागलेल्या राष्ट्रध्वजाला उभा राहिला नाही, त्याचा अपमान होतो तर 50 रुपये दंड आहे। आणि आमच्या महिलांना नागवं केलं जातं खेड्यापाड्यावर आणि त्यांची धिंड मिरवणूक काढली जाते, तेव्हा राष्ट्रध्वजाचा अपमान होत नाही का? त्या फडका आणि हिचं साडी यांची किंमत वेगवेगळी आहे का? त्यावेळच्या दलित नेतृत्वाकडून या अत्याचाराचा जाब विचारण्यासाठी काही विशेष हालचाल होत नाही असा आरोप करत त्यावेळी सामाजिक भान असलेले काही तरुण एकत्र आले। जवी पवार, नामदेव ढसाळ, राजा ढाले, अविनाश महातेकर आणि भाई संगारे यांच्यासारख्या कलाकार, साहित्यिक आणि विचारवंत असलेल्या तरुणांनी मग पॅंथर उभी केली। 71-72च्या दरम्यान इलिया पेरुमल कमिशन हे दलितांच्या विषयकचं जे एक सर्वे करणारं असं एक कमिशन होतं। त्यांनी त्या वर्षातला त्या दरम्यानचा एक मोठा असा सर्वे केलेला आहे आणि कुठे किती राज्यात काय काय घडलं हे अन्याय, अत्याचार वगैरे आणि लोकांना जगणं देखील कसं पूर्वास्पृश्यांना मोतात करून ठेवलं होतं, या सर्वांची रिॲक्शन म्हणून दलित पॅंथर जन्मास आली। आणि दलित पॅंथरचं त्यावेळी घोषवाक्य होतं टीट फॉर टॅट। या चळवळीवर प्रभाव होता 1966 ते 82 दरम्यान अमेरिकेत सुरू असलेल्या ब्लॅक पॅंथर या निग्रोंच्या चळवळीचा। आपल्या न्याय्य हक्कांसाठी लढणाऱ्या या ब्लॅक पॅंथर प्रमाणेच आंबेडकरवादी विचाराने भारावलेल्या या तरुणांच्या आक्रमक संघटनेने सामाजिक न्यायाची लढाई सुरू केली। पुण्याला एका मोर्चाच्या निमित्तानं गेलो होतो मी आणि नामदेव ढसाळ, आणि तिथल्या प्रभात या दैनिकामध्ये एक छोटीशी बातमी आली होती की नगरला संगमनेर या ठिकाणी एका संत्र्याच्या बागेमध्ये काम करणाऱ्या महिलेवरती बलात्कार झालेला आहे म्हणून, आणि त्यामध्ये एका मोठ्या नगरच्या नेत्याचं नाव गोवलेलं होतं। आमच्याकडे काही साधनं नव्हती। नामदेव आणि DK बेडेकरांचे चिरंजीव सुधीर बेडेकर यांची ओळख होती। सुधीर बेडेकरांची स्कूटर घेऊन खिशामध्ये एक दमडी नसताना देखील आम्ही दोघं जण संगमनेरला स्कूटरवर गेलो
आणि त्या ठिकाणी मग आम्ही तो सगळा शोध घेतला. इतका दहशत त्या ठिकाणी होती, हे प्रश्नच नाही. पण आम्ही त्या बाईला भेटलो. नामदेवनं त्या बाईला साडी चोळी वगैरे असं दिलं, तिच्याशी बोललो, आम्ही सगळं जाणून घेतलं. आणि मग त्या वेळेला त्या परिसरामध्ये बातमी पसरली की कोणीतरी 2 तरुण मुलं आलेली आहेत आणि ते अशी सगळी चौकशी करतायत. अक्षरशः रिव्हॉल्वर घेऊन आमच्या पाठीमागे ससेमिरा लागला. आणि मग त्या परिसरातले म्हणजे शिरूर त्या वगैरे त्या अशा गावातले रस्ते जे काय माहितीचे होते नामदेवचे आणि माझ्या देखील, त्या रस्त्यांनी आम्ही कसंबसं पुणे गाठलं. मग पुण्याला येऊन आम्ही ती तक्रार दिली. तर अशा प्रकारे अत्याचारांच्या प्रश्नाला देखील आणि ताबडतोबीनं म्हणजे कुठल्याही प्रकारचे योजना करीत न बसता आम्ही ताबडतोबीनं भिडत होतो. संघटना स्थापन झाल्यानंतर विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून संघटना चर्चेत येऊ लागली. त्यापैकी एक कार्यक्रम होता काळा स्वातंत्र्य दिन आंदोलन. पहिला मेळावा हा मी ज्या ठिकाणी राहत होतो, मध्य मुंबईमध्ये कमाटीपुरा विभागातील बापटरोड विभागात राहत होतो, त्या ठिकाणी हा पहिला मेळावा झाला. या पहिल्या मेळाव्याला त्याचा अध्यक्ष होते अशोक कसबे, आज ते कुठंच दिसत नाहीत. आणि त्याचं संयोजन होतं, ते संयोजन मी केलं होतं. आणि ह्याच कार्यक्रमाला, त्या मेळाव्याला राजा ढाले उपस्थित होते. नामदेव ढसाळ तर होतेच, कारण ते प्रचारच करत होते अगोदर दलित पॅंथरच्या ह्या मेळाव्याचा. आणि ह्या मेळाव्याला भाई संगारे, हिरालाल संगारे या नावाने ते उपस्थित होते. आणि अशा प्रकारे ह्या 9 जुलैच्या मेळाव्यामध्ये राजा ढाले यांनी स्वातंत्र्याचा काळा दिवस आपण का साजरा करू नये, कारण तो त्या वर्षी स्वातंत्र्याला 25 वर्ष पूर्ण होणार होती. म्हणून हे आम्हाला स्वातंत्र्य मिळालंच नाही, हा आमचा काळा दिवस आहे, हा स्वातंत्र्याचा दिवस नाही, हा आमचा काळा दिवस आहे, अशा प्रकारची भूमिका राजा ढालेने त्या ठिकाणी घेतली. आणि आम्ही सर्वानुमते ती मान्य केली. पण ज्या अल्पावधीत ही संघटना चर्चेत आली आणि तरुणांमध्ये लोकप्रिय झाली, तितक्याच वेगाने ती अंतर्गत वादाने पोखरली गेली. यातला सर्वाधिक चर्चेत राहिला तो ढाले ढसाळ वाद. आणि या वादामुळेच संघटनेत पहिली फूट पडली. 22 मिनिटं चरणसिंग सारख्या गृहमंत्र्याला खाली बसावं लागलं. आणि ते 22व्या मिनिटानंतर ज्या वेळेला भाषणाला उभे राहिले त्यावेळेला आम्हाला पोलिसांनी धरलं होतं आणि सभेचे स्वयंसेवक आम्हाला चांगलेच मारत होते. चरणसिंग स्टेजवरून माईकवरून असं बोललेले आहेत की अगर ये लोग मरना चाहते तो इन्हें मरने दो. राजा ढालेंनी साधना साप्ताहिकामध्ये हे स्वातंत्र्य कशासाठी असा जळजळीत लेख लिहिला. दलितांवर जिथे अन्याय होत असेल तिथे रस्त्यावर उतरून लढायची या पॅन्थर्सची तयारी होती. ही तयारी दिसली ती वरळी दंगलीच्या वेळी 1974ला. हिंदू सवर्ण विरुद्ध दलितांमध्ये आगडोंब उसळला. त्यातच पोलिसांच्या मदतीने दलित तरुणांना मारहाण केली जाते असा आरोप करत पॅन्थरने आंदोलन सुरू केलं. राजा ढालेंना पोलिसांनी अटक केली. पॅन्थर तेव्हा किती आक्रमक होती हे बाळासाहेब ठाकरेंच्या मार्मिक मधल्या या व्यंगचित्रावरून लक्षात येतं. यात तथागत भगवान बुद्ध आपलं अहिंसेचं तत्वज्ञान हरलं, मी तुम्हाला शरण आलोय असं या पॅन्थरच्या तरुणाला सांगतोय. इतकी पेटलेली ही दंगल तब्बल 3 महिने अधूनमधून डोकं वर काढतच राहिली. काही आमचे सहकारी होते ते बांधावर बसून दुसरं बघत होते, त्यांना ते लढायला तयार नव्हते. पोलीस प्रचंड प्रमाणात आमच्या सभांना यायचे, तर त्याच्यामधून एक रायवलरी सुरू झाली पोलीस आणि आम्ही अशी सुद्धा. आणि याच्यातून अनेक केसेस भरल्या गेल्या. वरळी दंगलीनंतर खऱ्या अर्थाने दलित पॅन्थर प्रकाश झोतात आली. पण सोबत पॅन्थर्स मधले वादही उफाळून आले. कम्युनिस्ट चळवळीशी नामदेव ढसाळांनी संबंध ठेवल्याचा आरोप होता. ढसाळांना अर्थातच तो मान्य नव्हता. मिस्टर ढालेंनी मग पुढे एवढा त्याचा भाऊ केला की मी कम्युनिस्ट आहे, अमुक आहे. तर मी 4 आण्याचा पण कम्युनिस्ट पार्टीचा कोणी नव्हतो. माझं राजकीय कुळ या अर्थानं पॅन्थरच्या अगोदर आणि आंबेडकरी चळवळ तर आहेच आमचं, ते जन्मापासूनच असतं. एकदा मुलगा जन्मला की तो आंबेडकरवादीत असतो आंबेडकरी चळवळीतला. पण मी समाजवादी पक्षातनं आलेलो आहे. राष्ट्रसेवा दलात माझ्या शाळाकरी वयामध्ये सर्व समाजवादी पक्षानेच माझं हे केलं.
संघटनेत कुरबुरी सुरू होत्या, पण पहिली फूट पडली ती 24 ऑक्टोबर 1974ला. त्याचं फक्त एकच कारण नव्हतं. पॅन्थरच्या जाहीरनाम्यावरून ढाले ढसाळांमधले वाद, आंदोलनात कोण पुढे असतो कोण मागे राहतो, याला संघटनेत जास्त मान मिळतो मला मिळत नाही, अशा एक ना अनेक कारणांमुळे पॅन्थर फुटीच्या उंबरठ्यावर आली होती. पुढे ढाले आणि ढसाळ गट वेगळे झाल्यावरही ढाले गटात आणखी एक फूट पडली. ती म्हणजे संगारे आणि महातेकर बाहेर पडले. पुढे अरुण कांबळे आणि रामदास आठवले सुद्धा वेगळे झाले. आणीबाणीपूर्वी ढसाळ गटात सुद्धा फूट पडली. संघटना अशी अनेक गटात विभागली गेली. पुरोगामी विचाराचे लोक मोठ्या प्रमाणात निर्माण झाले होते आणि हे पुरोगामी विचाराचे म्हणजेच आजच्या भाषेत बारस्थित विचाराचे हे लोक होते आणि त्या लोकांचा चंचू प्रवेश दलित पॅन्थरमध्ये झाला. आणि साहजिकच आम्ही बाबासाहेब फुले ह्यांना विचाराला तथागत बुद्धाच्या विचाराला मांडणारे होतो, त्यामुळं हा वैचारिक मतभेद सुरू झाला. दलित पॅन्थरची फाटाफूट ही वैचारिक मतभेदातून झाली, इतर कुठल्याने झालेली नाही. पण म्हणून पॅन्थरचा लढा आणि त्यांनी उभारलेली आंदोलनं मात्र झाकता येत नाहीत. मग त्यांचं इंदापूरच्या बावड्यातलं दलित बहिष्कार विरोधी आंदोलन असो की शिवसेनेच्या विरोधाला न जुमानता केलेलं आणि अत्याचाराच्या निषेधार्थ केलेलं गीता दहन असो, 1973 मधलं कोल्हापुरातलं शंकराचार्यांच्या मिरवणुकीवरचं चप्पलफेक आंदोलन असो की महाविद्यालयीन तरुणांसाठीच्या कॅपिटेशन फीचा मुद्दा असो. 77-78च्या दरम्यान इमर्जन्सी नंतर ज्या वेळेला जनता दलाचं सरकार आलं आणि जनता दलाच्या सरकारमध्ये मोरारजी देसाई पंतप्रधान झाले, चरणसिंग हे पहिल्यांदा गृहमंत्री झाले आणि चरणसिंगांचा असा एक आब उभा केला गेला की एक पोलादी गृहमंत्री, सरदार वल्लभभाई पटेलांच्या नंतरचे पोलादी गृहमंत्री असा एक आब उभा केला गेला होता. आणि त्या दरम्यान बौद्धांच्या सवलतीचा प्रश्न देखील ऐरणीवर आलेला होता आणि एस.एम. जोशींच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ मोरारजीभाईंना भेटलं. एस.एम. जोशी जनता दलाचे मोठे नेते होते, मार्गदर्शक होते, त्यांच्या नेतृत्वाखाली भेटलं. त्यांना देखील मोरारजीभाईंनी दाद दिली नाही. आणि त्यानंतर जेव्हा चरणसिंगांना भेटलं त्यावेळेला चरणसिंगांनी असा एक उर्मट प्रश्न विचारला की या लोकांना बौद्ध व्हायला कुणी सांगितले. त्याच दरम्यान बेलची या ठिकाणी एक हत्याकांड झालं होतं. त्या हत्याकांडामधल्या एक रक्ताने भरलेलं शर्ट त्यावेळेच्या खासदार, काँग्रेसच्या खासदार खापर्डे यांनी लोकसभेमध्ये ज्या वेळेला चरणसिंगांना दाखवलं त्यावेळेला त्यांनी ते काठीने उडवून लावलं आणि ते म्हणाले की ये भेड बकरियों का भी खून हो सकता है. ते इतका त्यांचा जो एक उर्मटपणा होता त्याच्या विरुद्ध आमच्या डोक्यामध्ये राग होता. आणि अशा वेळेला मुंबईच्या शिवाजी पार्कवरती त्यांच्या जाहीर सभेचं आयोजन जनता पार्टीनं केलेलं होतं आणि ते भाषणाला उठल्यानंतर ज्या घोषणा देत आम्ही 25 ते 30 लोकांनी त्या डी झोनमध्ये स्टेजच्या आम्ही जो गोंधळ घातला, 22 मिनिटं चरणसिंग सारख्या गृहमंत्र्याला खाली बसावं लागलं. आणि ते 22व्या मिनिटानंतर ज्या वेळेला भाषणाला उभे राहिले त्यावेळेला आम्हाला पोलिसांनी धरलं होतं आणि सभेचे स्वयंसेवक आम्हाला चांगलेच मारत होते. चरणसिंग स्टेजवरून माईकवरून असं बोललेले आहेत की अगर ये लोग मरना चाहते तो इन्हें मरने दो. चातुर्वर्ण पद्धतीला पाठिंबा देणाऱ्या मनुस्मृतीसारख्या ग्रंथाचं दहन असो की राजभवनावरचा महिला पॅन्थरचा पहिला मोर्चा असो, पॅन्थरचे कार्यकर्ते अत्याचाराविरोधात कशाचीही पर्वा न करता रस्त्यावर उतरत होते. पण या सगळ्या घडामोडी दरम्यान एक दुःखद घटना घडली, भागवत जाधव यांचा मृत्यू. भुईवाड्यातल्या मोर्चा दरम्यान एका इमारतीवरून फेकलेला दगडी पाटा डोक्यात बसल्यामुळे भागवत जाधव हुतात्मा झाला. वरळी नायगावच्या या दंगलीच्या चौकशीसाठी सरकारने अखेर भस्मे आयोग नेमला. 100च्या वर साक्षी झाल्यानंतर त्याचा रीतसर अहवाल सुद्धा आला, पण त्यातून फारसं काही हाती लागलं नाही. सरकारने यातल्या काही शिफारसी स्वीकारल्या तर काही फेटाळल्या, पण त्याच्या अंमलबजावणीबाबत मात्र आनंदच होता. या दंगलीनंतर पॅन्थरचा जोर सर्वत्र वाढू लागला. राज्यात लोकप्रियता तर वाढलीच होती, पण राज्य आणि देशाबाहेर सुद्धा ही संघटना पसरली. गुजरात, दिल्ली, पंजाब आणि लंडनमध्ये ही संघटनेच्या शाखा झाल्या. पॅन्थरने एक समाजाचं कॅरेक्टर घडवलं, एक प्रवृत्ती समाजाची तयार केली आणि ती प्रवृत्ती म्हणजे पहिल्यांदा एक स्वत्वाची जाणीव त्या पिढीतल्या तरुणांना झाली.
पॅन्थरने जशी आंबेडकरी चळवळीला नवसंजीवनी दिली, तशीच सामाजिक विषयावरच्या साहित्यालाही एक नवा विश्वास दिला. पॅन्थरचे नेते हे उच्च दर्जाचे साहित्यिक आणि विचारवंत असल्यामुळे त्यांच्यापासून प्रेरणा घेत अनेक बंडखोर साहित्यिक साहित्य क्षेत्रात चमकू लागले. शोषितांचा आवाज आता दबला जाणार नव्हता, कारण या चळवळीने शेकडो वर्ष पिचलेल्या भावनांना वाट करून दिली होती. फक्त या चळवळीमुळेच हा बदल घडला होता असं नव्हे, पण या चळवळीने समाजाच्या एका घटकाला एक विश्वास नक्कीच दिला होता. त्याचबरोबर पॅन्थरने आणखी एक बहुमूल्य काम केलं, आणि ते म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचं अप्रकाशित साहित्य प्रकाशित करण्यासाठी सरकारला भाग पाडलं. पॅन्थरच्या पाठपुराव्यामुळेच समग्र आंबेडकरचे 24 खंड आणि मूकनायक तसंच बहिष्कृत भारत हे साहित्य प्रकाशित झालं. पॅन्थरच्या विचारांची संघटना आता डेफिनेटली आवश्यक आहे, अगदी गरजेची आहे. परंतु त्यांनाही आता सर्वसमावेशकतेची विचारधारा घ्यावी लागेल. गेली 3500 वर्ष दलित समाजाने अन्याय अत्याचार सोसला. त्यात आता थोडा सकारात्मक बदल जरी झाला असला तरी आजही ग्रामीण भागात हा वर्णभेद आव असून उभा आहे. आणि म्हणूनच आजही पॅन्थरची गरज आहे असं अनेकांना वाटतं. पॅन्थरच्या विचारांची संघटना आता डेफिनेटली आवश्यक आहे, अगदी गरजेची आहे. परंतु त्यांनाही आता सर्वसमावेशकतेची विचारधारा घ्यावी लागेल. त्या काळामध्ये ते असलेलं बंड हे त्या अर्थाने सर्वसमावेशक नव्हतं, पण त्याचं त्यावेळेला गरजही नव्हती. त्यावेळेला जे केलं ते योग्य होतं. आता मात्र हा असंतोष जाती धर्म वर्गांच्या पलीकडे जाऊन असा एक सार्वत्रिक सांस्कृतिक उद्रेक, ज्याचं राजकारणही अतिशय उत्तम प्रतीक ठरू शकेल, अशा प्रकारे जर पॅन्थर उभी राहिली समाजातल्या सगळ्या उपेक्षित घटकांना बरोबर घेऊन, तर पॅन्थरची गरज जरूर आहे. जवी पवारांच्या भाषेत सांगायचं तर दलित पॅन्थरचा जन्म झाला एका व्यथेपोटी. त्या काळाची गरज म्हणून ही संघटना उभी राहिली. खरं तर ज्यांचं भवितव्य ठरायचंय, ज्यांना शाळा कॉलेजात त्यांचं भवितव्य घडवायचंय, त्यांच्यावर ही अत्याचार निर्मूलनाची जबाबदारी यायला नको होती. त्याचा उद्रेक होण्यापूर्वी कुणीतरी हे कार्य आपल्या हाती घ्यायला हवं होतं. पण दलित तरुणाने जेव्हा सभोवती नजर फिरवली तेव्हा त्याला अंधारच दिसला. जवी म्हणतात तसा तो अंधार आजही काही प्रमाणात का होईना पण कायम आहे, आणि समाज वाट पाहतोय पॅन्थरच्या आणखी एका झेपेची.